बघा आता एकच वेन आकृती आहे आणि एका आकृतीवरती दोनच प्रश्न दिलेत हा, पण प्रश्न जे आहेत ते फार कन्फ्युजन आहेत पहा। तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला, सर्व विषयामध्ये येईल असे इंग्रजी अक्षर सांगा। काय आलं याचं उत्तर, सर्व विषयामध्ये येईल असे इंग्रजी अक्षर आले का, याचं काय उत्तर। बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो खालचा रकाना आहे आयताचा, हा सेपरेट इतिहास विषयाचा आहे। त्याच्यानंतर एवढी जी संख्या आहे आर ही मराठी आहे, क्यू जी आहे ती इंग्रजी आहे, पी जी आहे ती हिंदी आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर एस जे आहेत ते संस्कृत आहेत पहा। तर बघा असं एकही इंग्रजी अक्षर नाही जे दोन विषयामध्ये येईल। आहे का असं कुठलं अक्षर, कुठलाच त्रिकोण कुठल्याच त्रिकोणामध्ये मिसळलेला नाहीये। सर्व चारही विषय सेपरेट दिलेले, त्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं काय येईल, शून्य। असं एकही इंग्रजी अक्षर नाही जे दोन विषयामध्ये येईल, बरोबर आहे। त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे, कमीत कमी दोन विषयामध्ये येणारं अक्षर सांगा। आता आताच्या सारखंच आहे, सर्व विषयामध्ये येणारं काय आणि दोन विषयामध्ये येणारं काय। पहा कुठलंच अक्षर असं नाहीये जे दोन विषयामध्ये येईल किंवा दोन आकृत्यांमध्ये एक अक्षर येईल, असं कुठलं आहे का अक्षर, नाही। मग काय येईल याचं उत्तर, आता शून्यच येईल। किंवा पर्याय जर एकही नाही असा असेल तर काय येईल उत्तर, मग एकही नाही असं उत्तर येईल। आलं लक्षात। बघा दोन्ही प्रश्नांचं उत्तर काय येईल, शून्य। आता प्रश्न परीक्षेत जर पाहिला तर वाटतं याचं काहीतरी उत्तर असायला पाहिजे किंवा कोणतं तरी अक्षर उगाच दोन्हीमध्ये असल्यासारखं वाटते। यस जे अक्षर आहे ते असं वाटतंय संस्कृत मध्येही आहे आणि इतिहास मध्येही आहे, पण तशातली काही गोष्ट नाही। पहा ही जी रेषा आहे ही सेपरेट आहे, खालचे इतिहासवाले आणि वरचे संस्कृतवाले, बरोबर आहे। त्याच्यामुळे पहिल्याचे उत्तर शून्य येईल पहा आणि दुसऱ्याचं सुद्धा उत्तर शून्यच येईल। आता पहा पुढचा प्रश्न, बघा पुढे आपल्याला काय दिलेले, तीन आकृत्या दिलेल्या आहेत एकात एक। त्याच्यामध्ये पुरुष, विवाहित पुरुष आणि धूम्रपान करणारे, मग त्या स्त्रियाही असतील आणि पुरुषही असतील, फक्त धूम्रपान करणारे असं दिलंय पहा। आणि त्याच्यावरती पहिला प्रश्न पहा काय दिलाय आपल्याला, एकूण पुरुषांपैकी किती पुरुष हे धूम्रपान करणारे आहेत। बघा लिहून घ्या। बघा आता काय दिलंय आपल्याला ह्या वेन आकृतीमध्ये, हा जो मोठा वर्तुळ आहे हा पुरुषांचं नेतृत्व करतो पहा। सगळ्यात मोठं जे बाहेरचं वर्तुळ आहे ते एकूण पुरुष आहेत। या एकूण पुरुषांपैकीच या छोट्या वर्तुळातले जे आहेत 8 आणि 3 हे लग्न झालेले पुरुष आहेत पहा। आणि हे जे दुसरं वर्तुळ आहे ते नुसतंच धूम्रपान करणारे आहेत, मग त्यामध्ये स्त्रियाही आल्या आणि त्यामध्ये पुरुषही आले, बरोबर आहे। तर पहिला प्रश्न आपल्याला म्हणतो एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत। मग काही जणांनी याचं उत्तर फक्त 2 किंवा फक्त 3 असं लिहिलंय पहा। एकूण पुरुषांपैकी म्हणजे लग्न झालेले सुद्धा पुरुष आले आणि बिना लग्नाचे सुद्धा पुरुष त्यामध्ये आले, म्हणजे एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धूम्रपान करायलेत, मग 3 आणि 2 5 पुरुष धूम्रपान करायलेत पहा, बरोबर आहे। त्यामुळे पहिल्याचं उत्तर इथं काय यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय म्हणतो, एकूण स्त्रियांपैकी किती स्त्रिया धूम्रपान करतात। आता तुम्ही म्हणताल मॅडम प्रश्नात तर स्त्रियांचा उल्लेखच नाही, मग स्त्रिया कुठून आल्या।
तर ज्या काही पुरुषांच्या वर्तुळाच्या बाहेर आहेत पहा, ज्या काही पुरुषांच्या वर्तुळाच्या बाहेर आहेत, या सर्व काय आहेत? आता या स्त्रियाच आहेत. पुरुष नाहीत म्हणजे त्या कोण आहेत? आता स्त्रिया आहेत. आणि या सगळ्या कोणत्या वर्तुळात आहेत? तर धूम्रपान करणाऱ्या वर्तुळामध्ये आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त किती स्त्रिया धूम्रपान करतात? 15 स्त्रिया या धूम्रपान करतात. त्याच्यानंतर पहा किती विवाहित पुरुष धूम्रपान करतात. आता विवाहित वर्तुळ हे मधले पहा, याच्यातले 8 असे आहेत जे धूम्रपान करत नाहीत, धूम्रपानाच्या वर्तुळामध्ये येत नाहीत. आणि हे जे 3 आहेत हे मात्र धूम्रपान करतात. मग असे 3 पुरुष आहेत ज्यांचं लग्न झालंय पण ते धूम्रपान करतात. बरोबर आहे. पहिल्याचं उत्तर येईल आपलं 5, दुसरं 15 आणि तिसरं 3. लिहून घ्या. बघा आता प्रकार पुढचा चालू झालेला आहे. अतिशय महत्वाचा हा प्रकार आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये कमीत कमी एक प्रश्न या प्रकारावरती पडतो म्हणजे पडतोच. आतापर्यंत शिकवलेले प्रकार पडतील किंवा न पडतील त्याची काही गॅरंटी नाही, पण हा जो प्रकार आहे याच्यावरती एक प्रश्न पडतो म्हणजे पडतोच. बघा काय प्रकार आहे? एक शक्यता आणि त्यावरती एकच वेन आकृती. म्हणजे अशा प्रकारे आता ही वेन आकृती मी तुम्हाला काढून दिली समजण्यासाठी, पण परीक्षेमध्ये अशी वेन आकृती दिलेली नसते. फक्त तुम्हाला एवढाच भाग दिलेला असतो आणि याच्यावरून तुम्हाला कोणता निष्कर्ष बरोबर आहे आणि कोणता निष्कर्ष चूक आहे हे सांगायचे असते. पहा बघा इथं आपल्याला काय दिलेले? 2 विधान दिलेत. या 2 विधानावरून आपल्याला स्वतःला वेन आकृती काढायची आहे. बघा पहिलं विधान काय दिले? सर्व पेन हे काय आहेत? पाने आहेत. म्हणजे आता मधलं वर्तुळ पेनाचं घ्यावं लागेल आणि सर्वच पेन पाने आहेत म्हणून पाने पेनाच्या मध्ये घ्यावे लागतील. बरोबर आहे. पेन कुणाच्या मध्ये घ्यावे लागतील? पानांच्या, कारण सर्वच पेन काय आहेत? पाने आहेत. आणि सर्व पाने ही परत काय आहेत? कप आहेत. आता सर्व पानांना जर कप करायचं असेल तर कपाचं वर्तुळ आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात वर घ्यावं लागेल. एवढं तर लक्षात आलं. बघा सर्व पेन पाने आहेत आणि सर्वच पाने कप आहेत. पहा म्हणजे जे मधलं वर्तुळ आहे ते वरच्या वर्तुळाच्या सर्वच भागामध्ये येऊ शकतं. आता इथं आपल्याला किती निष्कर्ष दिलेत? एकूण 5 निष्कर्ष दिलेत आणि आपल्याला कोणता निष्कर्ष बरोबर आणि कोणता निष्कर्ष चूक हे काढायचे. आता पहिला निष्कर्ष काय आहे? पहा काही पाने पेन आहेत. बघा काही पाने पेन आहेत. जर पाहिलं आपण तर पानांच्या वर्तुळामध्येच पेनाचं वर्तुळ आहे. बरोबर आहे. एवढा जर भाग आपण हा पानांचा गृहीत धरला, पूर्ण एवढा भाग जर पानांचा गृहीत धरला तर त्यामध्ये एवढा जो भाग आहे पानांच्या वर्तुळात कशाचा आहे? पेनाचा आहे. म्हणून पहिलं विधान आपण सत्य आहे असं म्हणू शकतो. काही पाने काय आहेत? पेन आहेत. म्हणून पहिलं विधान या ठिकाणी आपलं काय येईल? बरोबर येईल. पहा आता दुसरं विधान आहे काही पाने कप आहेत. बघा काही पाने कप आहेत. आता कप हे पानांमध्ये येतात का? येत नाहीत. बरोबर आहे. पानं कपामध्ये येतात पण कप पानामध्ये येत नाहीत. त्यामुळं काही पानांचा भाग हे कप होऊ शकत नाही. काही कपांचा भाग मात्र पाने होऊ शकतात. आलं का लक्षात? कारण कपांचं वर्तुळ वर आहे आणि पानांचं वर्तुळ त्याच्या मध्ये, म्हणून पानं कधीच कपात जाऊ शकत नाहीत. पहा कप पानामध्ये
येऊ शकतात, लक्षात घ्या। त्यामुळे हे जे दुसरं विधान आहे हे या ठिकाणी चूक आहे, बरोबर आहे। आता तिसरं पहा, काही कप पाने आहेत। बघा, कपांचं सर्वात मोठं वर्तुळ आहे आणि त्यामध्येच पानांचा एक छोटा भाग दिलेला आहे। मग हे विधान सत्य का असत्य? सत्य असायला पाहिजे ना। काही कपांचा भाग हा काय आहेत? पाने आहेत, म्हणून हे विधान आपलं बरोबर आहे। सर्व पेन कप आहेत। बघा, आता तुम्ही म्हणता मॅडम मध्ये पेन आहेत आणि बाहेर कप आहेत आणि दोघांच्या मध्ये पाने आहेत, पण तसं जरी असलं तरी सर्वात मोठं वर्तुळ कपांचे आणि कपांमध्येच काय येलेत? पेन येलेत। कपांच्या बाहेर चाललेत का? नाही। त्यामुळे जे आपलं चौथा प्रश्न आहे हा सुद्धा काय आहे? बरोबर आहे। पहा, सर्व पेन काय आहेत? कप आहेत, बरोबर आहे। आणि सर्व पाने सुद्धा काय आहेत? कपच आहेत। त्याच्यानंतर बघा, काही कप पेन आहेत, काही कपांचा भाग काय आहेत? परत पेन आहेत। पहा, सर्व कपांमध्ये एवढा जो भाग आहे हा कशाचा आहे? पेनांचा आहे। त्यामुळे पाचवं सुद्धा विधान आपलं बरोबर आहे। फक्त दुसऱ्या नंबरचं विधान चूक आहे। आले का लक्षात? कसं सोडवायचे हे प्रश्न? करा त्याला रॉंग राईट, रॉंग राईट। बघा, पुढचा प्रश्न काय आहे? पहा, दोन विधानं दिलेत आपल्याला, त्यावरून वेन आकृती काढायची आणि त्यावरती 4 निष्कर्ष दिलेले आहेत। बघा, काय दिले आपल्याला प्रश्नामध्ये? सुरुवातीच्या विधानामध्ये सर्व वह्या या काय आहेत? दगड आहेत, म्हणजे वह्या ज्या आहेत या दगडांमध्येच आल्या पाहिजे, दगडांच्या बाहेर वह्या जाता कामा नये। त्याच्यानंतर दुसरं विधान दिलंय, पहा, सर्वच दगड हे परत काय आहेत? हिरे आहेत, म्हणजे दगडांचं वर्तुळ हे कशामध्ये आलं पाहिजे? हिऱ्यांच्या वर्तुळामध्ये आलं पाहिजे। आता पहिला निष्कर्ष काय म्हणतो पहा, काही हिरे दगड आहेत। बघा, हिऱ्यांचा हा सगळ्यात मोठा भाग आहे, पण त्यातील एवढा जो भाग आहे मधला हा कशाचा आहे? दगडाचा आहे। म्हणजे हिऱ्यांपैकी काही भाग दगडाचा आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। त्यामुळे हे विधान आपलं बरोबर आहे। पहा, त्याच्यानंतर काही दगड वह्या आहेत। बघा, काही दगड हे वह्या पण होऊ शकतात, दगडांचाच काही भाग वह्यांनी व्यापलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबरच आहे। काही वह्या हिरे आहेत। पहा, आता वह्या मात्र हिऱ्यांमध्ये जाऊ शकत नाही। वह्या हिऱ्यांमध्ये जाऊ शकतात का? हिऱ्यांचा काही भाग वह्या होऊ शकतात, पण वह्यांचा काही भाग हिरे होऊ शकत नाहीत, कारण हिऱ्यांचं वर्तुळ हे मोठं आहे। त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान या ठिकाणी चूक आहे। सर्व वह्या मात्र हिरे आहेत, वह्या हिऱ्यांच्या बाहेर नाहीत, त्यामुळे सर्व वह्या या कशामध्ये येणार आहेत? हिऱ्यांच्या वर्तुळामध्ये येणार आहेत, म्हणून चौथं विधान सुद्धा बरोबर आहे। बघा, अशी जर एक केंद्रीय आकृती असेल तर एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची, काय? मधलं जे वर्तुळ आहे ते कधीच बाहेरच्या वर्तुळात जाऊ शकत नाही, म्हणजे मधल्या वर्तुळाचा काही भाग हा बाहेरचं वर्तुळ होऊ शकत नाही, पण बाहेरच्या वर्तुळाचा काही भाग मात्र मधलं वर्तुळ होऊ शकतं। काही म्हणण्यापेक्षा सर्वच भाग, आलं लक्षात? मधल्या सर्वच वह्या या दगड होऊ शकतात, मधल्या सर्वच वह्या या हिरे सुद्धा होऊ शकतात। तर काही हिरे या वह्या होऊ शकतात, काही दगड या वह्या सुद्धा होऊ शकतात। आलं लक्षात? सोडवा आता पुढचं। बघा,
काय दिले आपल्याला तसाच प्रश्न आहे, पण इथे 2च्या ऐवजी 3 विधान आहेत पहा. व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा. लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय पहा. आकृती तर तुम्हाला काढता आली असेल. सर्व खुर्च्या कशामध्ये टाकायच्यात आपल्याला? दरवाजांमध्ये टाकायच्यात. सर्व दरवाजे कशामध्ये टाकायचे? टीव्ही मध्ये टाकायचे. आणि सर्व टीव्या कशामध्ये टाकायच्यात? खिडक्यांमध्ये टाकायच्या आहेत. बरोबर आहे. पुन्हा एकदा बेसिक सांगते तुम्हाला. सर्व खुर्च्या या दरवाजे होऊ शकतात, सर्व खुर्च्या या टीव्ही होऊ शकतात, सर्व खुर्च्या या खिडक्या सुद्धा होऊ शकतात. आलं का लक्षात? पण खुर्च्या सर्व खिडक्या या खुर्च्या होऊ शकत नाहीत, किंवा सर्व टीव्ही किंवा काही टीव्ही या खुर्च्या होऊ शकत नाहीत. काही दरवाजे सुद्धा खुर्च्या होऊ शकत नाहीत. म्हणजे वर्तुळाचा, बाहेरच्या वर्तुळाचा कुठलाच भाग हा मधल्या वर्तुळात येऊ शकत नाही. हा काही म्हटलात तर बरोबर येईल पहा. काही दरवाजे या खुर्च्या आहेत, काही टीव्ही या खुर्च्या आहेत, काही खिडकी या दरवाजे आहेत, काही खिडकी या टीव्ही आहेत, असं म्हटलं तरी बरोबर येईल. पण सर्वच म्हणता येणार आहे का? नाही. आता पहिलं विधान पहा. सर्व दरवाजे खुर्च्या आहेत. बघा, सर्व जे दरवाजे हे खुर्च्यांमध्ये घालायचेत आपल्याला. शक्य आहे का सर्व दरवाजे खुर्च्यांमध्ये घालणं? सर्व खुर्च्या दरवाज्यांमध्ये जाऊ शकतात, पण सर्व दरवाजे हे खुर्च्यांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे हे विधान चूक आहे. सर्व खुर्च्या खिडक्या आहेत. बघा, सर्व खुर्च्या खिडक्या बनवू शकतात का? सर्व खुर्च्या या खिडक्यांमध्ये येऊ शकतात का? तर येऊ शकतात. म्हणून हे विधान आपलं बरोबर आहे. तिसरं विधान पहा. काही खिडक्या दरवाजे आहेत. बघा, काही म्हटले त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. खिडक्यांचा काही भाग हा दरवाजांमध्ये येऊ शकतो. सर्व टीव्ही या खुर्च्या आहेत. बघा, सर्वच टीव्हींना खुर्च्यांमध्ये बसवता येतं का? नाही बसवता येणार. त्यामुळे हे जे चौथं विधान आहे हे काय आहे? या ठिकाणी चूक आहे. बघा, बऱ्याच जणांचे 75% बरोबर आले होते, फक्त एखादं चुकलं होतं. आता पुढच्या मधलं एकही चुकता कामा नये. पूर्ण विधाने बरोबर यायला पाहिजेत. आता बेसिक समजलंय पहा तुम्हाला प्रश्नाचं. बघा काय काय दिले. तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, मध्ये मोबाईल आलाय. चुकता कामा नये. पहा, सर्व दगड पाने आहेत. बरोबर आहे. सर्व पाने मोबाईल आहेत. बरोबर आहे. आणि सर्व मोबाईल हे खडू आहेत. वैजनाथ बरोबर आहे. आता पहिला निष्कर्ष काय आहे पहा. काही खडू हे पाने आहेत. काही खडू हे पाने आहेत. बघा, काही खडू हे पाने आहेत. हे भाग म्हणजे खडूंचा काही भाग पाने आहेत. हे बरोबर आहे का चूक आहे? काही खडूंचा भाग, सर्वच हे खडू आहेत पहा. यात जेवढे काही वर्तुळ आहेत हे पूर्ण खडूचे, पण या खडूचा काही भाग हा कुणी व्यापलेला आहे? पानांनी व्यापलेला आहे. म्हणून पहिलं जे विधान आहे हे बिनधास्त बरोबर आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये काहीही अडचण नाही. कोणाकोणाचं पहिलं बरोबर आलेलं आहे? आले पहिलं बरोबर. बर, बघा, सर्व दगड हे मोबाईल आहेत. सर्व दगड काय आहेत? मोबाईल आहेत. बघा, बरोबर आहे का? दगडांचं पूर्ण वर्तुळ हे कुणी व्यापलेले? मोबाईलने व्यापलेलं आहे. त्यामुळे सर्वच दगड सुद्धा मोबाईल आहेत आणि सर्वच पानं सुद्धा मोबाईल आहेत. त्यामुळे दुसरं सुद्धा बरोबर आहे. तिसरं, सर्व खडू दगड आहेत. बघा, सर्व खडू मात्र दगड होऊ शकत नाही. आलं का लक्षात? सर्व खडू दगड होऊ शकतात का? नाही. काही खडू मात्र दगड होऊ शकतात. त्यामुळे तिसरं विधान जे आहे या ठिकाणी चुकीचं
बघा पहिले दोन बरोबर आणि तिसरं चूक. घेऊ पुढचा प्रश्न. बघा काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये, सर्व स्त्रिया या पक्षी आहेत. वा 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 वा, म्हणायलाच पक्षी आहेत. इकडे पायामध्ये बेड्याच बेड्या आहेत स्त्रियांच्या. म्हणायलाच फक्त पक्षी आहेत. पहा, काही स्त्रिया या वृक्ष आहेत. पहा, काही स्त्रिया काय आहेत, वृक्ष आहेत. आता मात्र चुकता कामा नये. सगळे पाचीला पाची निष्कर्ष बरोबर यायला पाहिजेत. बरोबर म्हणजे तसे बरोबर नाही, चूक का बरोबर हे व्यवस्थित सांगता यायला पाहिजे.